रामकृष्ण हरी. आपल्या चेहऱ्याचं जेव्हा स्क्रब करायचं असतं तेव्हा आपल्याला पार्लरमध्ये जावं लागतं. तिथं पैसाही खर्च करा, वेळही खर्च करा. तर ते पैसा वेळ खर्च करूनही आपल्या फक्त चेहऱ्याचं स्क्रब होतं. तर आपल्याला पूर्ण बॉडीचंही स्क्रब होणार आहे आणि चेहरा स्किन आपली जी आहे ती पूर्ण अगदी नितळ आणि छान अशी गोरीपान होणार आहे. त्यासाठी आपण हा घरगुती साबण बनवणार आहे. कमी वेळेत जो साबण तयार होतोय त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते तुम्हाला दाखवते. सोप बेस, ग्लिसरीन, कोरपड, कडुलिंबाचा पाला, कॅप्सूल. अगोदर आपण सोप बेस कट करून वितळायला ठेवू. वितळण्यासाठी आपण ओव्हनचा वापर नाही करत आहे. गरम पाणी ठेवलंय कढईमध्ये आणि त्या पाण्यामध्ये डबल बॉईल करून घेऊ. छोटे छोटे कट केलेत आपण असे एक भांडे घेतले स्टीलचं, त्यात हे सोप बेसचे तुकडे टाकून घेतले. कढई ठेवून पाणी ठेवलंय, कढईमध्ये स्टँड ठेवलं आणि आपली ही सोप बेस आता मिल्ट व्हायला ठेवली आहे. मीडियम गॅसवर अगदी 7 ते 8 मिनिटात होऊन जाईल. हा कडुलिंबाचा पाला असा काढून घेऊ, पूर्ण अगदी स्वच्छ धुवून आणि नंतर ठेवलं होता, कोरडा झालाय तो. काढून असा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आपण. आणि ह्या सोप बेसमध्ये पाणी बिलकुल वापर करणार नाही पाण्याचा. हे जे मिक्सरमधून काढायचंय तर याच्यासाठी आपण पाणी नाही वापरणार आहे. ही कोरपड आहे, कोरपडचाच गर आपण त्यात काढून घेणार आहे जेणेकरून पाण्याची गरज पडणार नाही. ह्या गराचंच आपल्याला पाणी भेटतं, लिक्विड ऑइली टाईप होतं ते. छान असं काढून घेऊ. गर पूर्ण काढून झालाय. आता एक बटाटा किसून घेऊ. ही किसणी एकदम बारीक अशी किसणी आहे आपली, तिच्यातून असं बारीक किसून घेऊ हा बटाटा. त्यातला जो गर निघणार आहे, जो रस निघणार आहे बटाट्याचा, तो रस घेणार आहे आपण. असं एक कॉटनचा कपडा घेऊ, वाटी घेऊ आणि हा जो किसलेला बटाटा आहे यातून याचा हा रस काढून घेऊ आपण. बघा, सोप बेस वितळत आली आहे. अजून 1-2 मिनिटात होऊन जाईल पूर्ण. बटाट्याचा रस कसा लाल होत चाललाय. पण आता यात एक अर्धा चमचा ग्लिसरीन टाकून घेणार आहे. थोडं खोबरं तेल टाकून घेणार आहे 1 चमचा. छान मिक्स करू. ही कॅप्सूल टाकून घेऊ. ती फोडताना अगदी हळू अशी फोडायची. पूर्ण असं एकजीव करून घेणार आहे त्याला आपण. कोरपड, लिंबाचा पाला आणि बटाट्याचं जे वरचं किस राहिला होता रस काढून, तो पण आपण याच्यातून बारीक करून घेतलाय. आता हे पूर्ण असे एकसारखे करून घेऊ आपण. आपली ग्लिसरीन सोप बेस आहे त्यामुळे जास्त ऑइली पण नकोय. आपली सोप बेस तिकडे वितळली आहे. सोप बेस वितळली आहे. आपण आता हे मिश्रण जे बनवलंय ते टाकून घेऊ. आयुर्वेदिक सोप बनतोय आपला, इतक्या छान बनतंय या साबण. तुम्ही पण अशा साबण नक्की घरी बनवा, वापरा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता याचा जो कलर आहे तो थोड्या वेळात चेंज होणार आहे. बघा, हळूहळू जोपर्यंत त्याला असं पूर्ण मिक्स होत नाही तोपर्यंत नाही होणार, पण जेव्हा कधी मिक्स होतो तेव्हा आपोआप त्याचा कलर बदलतो. आणि ह्या सोपमध्ये, ह्या साबणमध्ये आपण बाहेरचं काही एक वापरलेलं नाहीये, सगळं आपलं घरगुती आहे. त्यामुळे आपल्या स्किनला काहीतरी असा प्रॉब्लेम होईल असं तर विषयच येत नाही. बघा, खूप छान ह्या साबण बनता. आता अगदी 2 मिनिटासाठी आपण असंच ढवळून घेणार आहे. कलर चेंज होत चाललाय बघा याचा.
हळूहळू कलर बदलत चाललाय. बाहेरचे जेव्हा आपण साबण वापरतो त्यात सांगता येत नाही किती केमिकल असतं, कोणतं कोणतं केमिकल असतं. अशा पण साबण तुम्ही नक्की घरी बनवा. आपण आता हे जे मिश्रण आहे हे यात टाकून घेऊ. बघा, आपल्याकडे जरी नसेल असं तर आपण हे जे मी प्लास्टिकचे अशा वाट्या घेतले तर आपण तशा वाट्या घेऊन किंवा ग्लास प्लास्टिकचे किंवा द्रोण वगैरे असं त्याचा पण वापर करून आपल्याला हे साबण बनवता येतील. बघा, अगदी झटपट आणि घरगुती आपल्या चेहऱ्यासाठी साबण तयार केलेत आपण. तुम्ही पण अशा साबण नक्की बनवा. खूप कमेंट आले होते ताई खूप छान साबण झाले तुमचे. आता तुम्ही एक स्क्रब करायला वेळ नसतो तर त्याच्यासाठी कोणती साबण आपण वापरता येईल. तर त्या स्क्रब होत नाही आपल्याकडून. दरवेळेसच पार्लरमध्ये जा आणि करा. तर हे जे आहे बटाट्याचा रस त्याने छान स्क्रब होतं आपल्या चेहऱ्याचं. बघा, आता आपण हे जे बनवलंय हे आपण फक्त एक आपल्याला लगेच पाहिजे असेल, आपण हे जे बनवलंय आपल्याला हे लगेच पाहिजे असतील साबण तर आपण फ्रीजरमध्ये ठेवू शकतो 10-1 मिनटं किंवा असं वरती जरी ठेवलं अगदी 1 तासात तरी पण होऊन जातं छान. तर आपण फ्रीजमध्ये नाही ठेवणार आहे, असंच होऊ देऊ 1 तासासाठी. झाले तर आपल्या साबण चांगले सेट झाले. आपण जेव्हा या साबण बनवतो तर या घरगुती असतं आपल्या साबण. यात कुठल्याही प्रकारचं काही केमिकल नसतं. त्यामुळे बनवताना जास्त साबण नाही बनवायचे. ह्या बाहेरच्या ज्या दुकानच्या साबण राहतात त्यात केमिकल असतं तर त्या बाथरूममध्ये ठेवल्या तरी पण त्या काही खराब होत नाही किंवा जास्त दिवस चालतात. तसं आपल्या ह्या साबण घरगुती असतात, यात कुठलंही एक केमिकल वापरत नाही आपण. त्यामुळे जास्त पण नाही बनवायच्या. बघा, आपल्या साबणचं इतकं छान रिझल्ट येतो ह्या साबणचा. अगदी स्क्रब तयार, आपलं जे चेहऱ्याचं बॉडीचं स्क्रब असतं ना तोच एक प्रकार आहे ह्या साबणचा. तुम्ही पण अशा साबण नक्की बनवा, वापरा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. खूप छान साबण झाले आहेत बघा. आणि जे दुकानचे साबण असतात त्यांचा खूप फेस होतो, ह्या साबणचा जास्त फेस होत नाही पण अगदी छान स्क्रब झाल्यासारखं होतं बघा.